अमित शहानी त्यांची समजूत काढली असेल, तुम्ही राष्ट्रीय स्तरावरची तिथं बैठक घ्या, म्हणजे राज्यातील नेत्यांची, सगळ्या 20 राज्यातील नेत्यांना बोलवा, एक बैठक घ्या आणि वातावरण तुमचं करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि आज ना उद्या तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यायचं का नाही तो विचार करू. तुम्हाला दिलंच पाहिजे अशातलं काही बंधन थोडंच आहे. कारण आता जर का ममता बॅनर्जींची अवस्था अशी करून टाकलेली आहे भारतीय जनता पक्षानं, तिथले जर का 20 खासदार तृणमूलचे आले तर ह्यांना फारशी गरजच भासणार नाही आहे. एकनाथ शिंदेना फार काही त्यांच्या 7 खासदारासाठी लोणी लावलंच पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. आणि देवाभाऊ बरोबर ते भारतीय जनता पक्ष, RSS आणि वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळल्याशिवाय काहीच करत नाहीत. हेही कुठं लपून राहिलेलं नाही. त्यामुळं अमित शहा आणि देवाभाऊंच्या ह्या कूटनीतीला घटक पक्ष सगळे बळी जातात की काय, हाच चर्चेचा विषय आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेची दिल्लीतली बैठक ही अमित शहाच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. ह्या चर्चा आता जोरदारपणे चालू आहेत.